फुलेंचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा। विश्वरत्न बोधिसत्व भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती उत्सवानिमित्त परभणी शहरासह जिल्हाभरात विविध ठिकाणी जयंती मंडळाच्या स्थापना होत आहे। त्याच पार्श्वभूमीवर परभणी शहरातील प्रियदर्शी नगर येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती हर्ष उल्हासात साजरी येणार आहे। त्या पार्श्वभूमीवर जयंती मंडळाची कार्यकारिणी गठीत करण्यात आली असून या कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी सर्वानुमते मंगेश दिपके यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। यावेळेस कपिल गवळे, गंगा सपाटे, किरण थोरात, निखिल गवळे, वैभव नरवाडे, मंगेश वायवळ, अनिल खिल्लारे, राहुल ठोके, धम्मपाल थोरात, विकास जाधव व प्रियदर्शिनी नगर येथील समस्त समाज बांधव यांची उपस्थिती होती। 2026 या वर्षी प्रियदर्शी नगरात विविध उपक्रम या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त मोठ्या प्रमाणात घेण्यात येणार आहे। त्या अनुषंगानेच जयंती समितीचे अध्यक्ष मंगेश दिपके यांनी यावेळेस आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की यंदाची जयंती ही विचाराच्या जयंतीचे उत्सव साजरा केला जाणार आहे। त्यानिमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत भव्य रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात येणार आहे आणि ही विविध उपक्रमही राबविण्यात येणार आहेत। अध्यक्ष मंगेश दिपके यांच्या निवडीबद्दल सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले आहे। सर्वप्रथम मी प्रियदर्शन नगर वतीयांचे आभार मानतो की यावेळेस त्यांनी मला 135व्या जयंतीनिमित्त अध्यक्षपद भूषवण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्या सर्वांचे आभार मानतो। आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमच्या नगरामध्ये जे सांस्कृतिक कार्यक्रम असतील किंवा जे शैक्षणिक कार्यक्रम असतील त्यांचे पूर्णपणे आम्ही 1 ते 13 तारखेपर्यंत दरवर्षी आमच्या नगरामध्ये असतात, ते याही वर्षी असतील। विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त मंगेश भाऊ दिपके यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीला शुभेच्छा देतो माझ्या। बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त प्रियदर्शी नगर येथे जसं की 152 देशामध्ये ही जयंती उत्सव साजरी होती, त्याच पद्धतीने प्रियदर्शी नगर पण म्हणजे अनेक वर्षापासून सामाजिक आणि शैक्षणिक साहित्यावर आम्ही जयंती उत्सव साजरी करत असतो। लहान मुलाचं शैक्षणिकचा कार्यक्रम असो, 1 तारखेपासून ते 13 एप्रिलपर्यंत विविध प्रकारचे सामाजिक कार्यक्रम या ठिकाणी आम्ही राबवत असतो। त्याच उद्देशाने ह्या पण वर्षी आमच्या नगराच्या वतीने प्रियदर्शी नगर येथे जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी पूर्ण नगरवासियांतर्फे मंगेश भैया दिपके यांची या ठिकाणी बिनविरोध अशी निवड झालेली आहे। सर्वप्रथम मी त्यांना अभिनंदन देतो या निवडीबद्दल, कारण जयंती म्हणजे केवळ नाचण्यापुरती मर्यादित नसून ही बाबासाहेबांनी आपल्यासाठी आपलं आयुष्य प्राणाला लावलेलं आहे, हेच उद्देश डोक्यासमोर ठेवून आपण ही जयंती उत्सव साजरी करत असतो। कारण जे आपले हात शेणामध्ये होते ते हात आज बाबासाहेबांनी पेनामधून आणून ठेवलेत। त्यामुळे येणाऱ्या जयंती उत्सव जे 1 एप्रिल पासून आम्ही सामाजिक कार्यक्रम ठेवणार आहोत, त्या दिवसापासून 1 एप्रिल पासून ते 13 एप्रिल पर्यंत असे विविध प्रकारचे आम्ही सामाजिक उपक्रम या ठिकाणी लाभवणार आहोत। आणि 14 एप्रिल रोजी बाबासाहेबाची अशी भव्य आणि दिव्य अशी तोल चित्राची मिरवणूक मुख्य शहराच्या मार्गाने या ठिकाणी निघणार आहे। तसेच 13 तारखेला संध्याकाळी ठीक 12 वाजता म्हणजे 14 एप्रिलच्या दिवशी भव्य अशी आतिषबाजी सुद्धा या ठिकाणी प्रियदर्शी नगर या ठिकाणी होणार आहे। आणि एवढंच नाही तर जेवणाचा सुद्धा कार्यक्रम आम्ही पूर्ण नगरवासियांतर्फे 2000 लोकांचा असा भव्य दिव्य जेवणाचा म्हणजे अन्नदानाचा कार्यक्रम सुद्धा प्रतिवर्षी आमचा असतो। आणि ह्या वर्षी पण हे कार्यक्रम आम्ही त्याच पद्धतीने राबवणार आहोत। तर येणाऱ्या कार्यक्रमामध्ये जसं की कोविड काळामध्ये पण आम्ही रक्तदान या ठिकाणी आमच्या नगरामधून केलेलं आहे। या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आम्ही रक्तदान शिबिराचं पण आयोजन करणार आहोत की येणाऱ्या
जे रुग्ण आहेत त्या रुग्णाच्या बाबासाहेबाला अभिवादन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी रक्तदान शिबिराचा कार्यक्रम सुद्धा आमच्या नगरातर्फे करणार आहोत.